शिवाजी विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सभागृहात आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त महिलांचं उच्च शिक्षणातील शैक्षणिक आणि प्रशासकीय योगदान या विषयावर आज एकदिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली. स्त्री अभ्यास केंद्र, बेटी बचाव अभियान, श्रीमती शारदाबाई गोविंदराव पवार अध्यासन, विद्यापीठ अंतर्गत तक्रार समिती, महिला वसतिगृह, विद्यार्थी विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमानं याचं आयोजन करण्यात आलं. याच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉक्टर दिगंबर शिर्के होते, तर आंतरविद्याशाखीय विद्याशाखेच्या अधिष्ठाता डॉक्टर मेघा गुळवणी यांची विशेष उपस्थिती होती. यावेळी बोलताना कुलगुरू डॉक्टर शिर्के यांनी मुलींच्या शिक्षणाच्या बाबतीत समाजाची दृष्टी वेगानं बदलत असल्याचं सांगत त्यांच्या शिक्षणाला मदत करण्याकरता अनेक घटक पुढे येत असल्याचं सांगितलं. विविध प्रकारच्या जबाबदाऱ्यांचं ओझं आणि सामोरे येणाऱ्या अनंत अडचणींना तोंड देत महिला अग्रक्रमानं पुढे जात आहेत, ही गोष्ट अभिमानास्पद असल्याचं त्यांनी सांगितलं. यावेळी कुलसचिव डॉक्टर विलास शिंदे, डॉक्टर मेघा गुळवणी, डॉक्टर सुहासिनी पाटील, डॉक्टर भारती पाटील यांनीही मार्गदर्शन केलं. यावेळी डॉक्टर निशा मुडे पवार, डॉक्टर प्रतिभा देसाई, प्राजक्ता शहा, डॉक्टर तानाजी चौगुले, डॉक्टर माधुरी वाळवेकर, डॉक्टर प्रतिमा पवार, डॉक्टर ज्योती जाधव, डॉक्टर तृप्ती करेकट्टी, डॉक्टर चेतना सोनकांबळे, डॉक्टर विनीता रानडे, संध्या अडसुळे यांच्यासह शिक्षिका आणि महिला कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या.